नमस्कार, शारदास किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण अगदी तोंडाची चव वाढवणारा झणझणीत टोमॅटोचा ठेचा रेसिपी कशी करायची हे बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी पॅनमध्ये 10 ते 15 मिरच्या टाकून घेतल्या आहे। ह्या मिरच्या मी स्वच्छ धुवून नाके काढून घेतले आहे। तेल न टाकता आधी मिरच्या भाजायच्या आहे। जर आपण आधीच तेल टाकलं तर त्या मिरच्या व्यवस्थित भाजल्या जात नाही आणि फुटतात, म्हणून आपल्याला आधी तेल न टाकता झाऱ्याने मिरच्या दाबून भाजायच्या आहे, म्हणजे मऊ होतात मिरच्या आणि फुटत पण नाही। म्हणून अशाच प्रकारे मिरच्या भाजून घ्यायच्या आहे। बघा, आपण तेल न टाकता आधी मिरच्या भाजल्या आहे, त्यामुळे एकही मिरची फुटली नाही आहे, मऊ झालेल्या आहे मिरच्या। आता आपण त्यामध्ये पोहे खायचा 1 चमचा तेल टाकून भाजूया। तेल टाकल्यावर मिरच्या डाग पडेपर्यंत भाजून घ्यायच्या। मिरच्या मंद आचेवर भाजायच्या, म्हणजे व्यवस्थित भाजल्या जातात। फुल गॅसवर जर मिरच्या भाजल्या तर वरून काळपट भाजल्या जातात आणि आतून कच्च्याच राहतात, व्यवस्थित भाजल्या जात नाही, म्हणून मंद आचेवर मिरच्या भाजायच्या। बघा, छान अशा मिरच्या भाजल्या गेल्या आहे। मिरच्या आपण बाजूला करूया आणि त्यामध्येच टोमॅटो पण टाकून घेऊया। एक मोठ्या आकाराचा टोमॅटो जाड कापून घेतला आहे मी। टोमॅटो जास्त टाकायचा आहे आपल्याला ठेच्यामध्ये। टोमॅटोचा ठेचा करणार आहोत, म्हणून टोमॅटोचा वापर जास्त करायचा आहे। 1 लसूणचा गाठा सोलून घेतला होता मी। कोथिंबीर देठासकट घ्यायचा, म्हणजे ठेच्याला छान चव येते। हे व्यवस्थित परतून घ्यायचं। तुम्ही जर अशा प्रकारे ठेचा केला तर 1 भाकर खाणारा सुद्धा 2 भाकरी नक्की खाईल, इतका हा छान ठेचा होतो। नक्की ट्राय करून बघा। टोमॅटो टाकल्यावर 1-2 मिनिट परतायचं, जास्त वेळ परतायचं नाही, नाहीतर टोमॅटो मऊ होते आणि ठेच्याला पाणी सुटते, म्हणून आपल्याला जास्त मऊ करायचं नाही आहे। टोमॅटो अगदी हलकंसं भाजायचं आहे हे। बघा, छान भाजून झाला आहे। आपण थंड करायला ठेवूया। मिरच्या, टोमॅटो आणि लसूण, कोथिंबीर थंड झालेला आहे। आपण खलबत्त्यात टाकून घेऊया। हे मिक्सरमध्ये बारीक करायचं नाही, नाहीतर ठेच्याला व्यवस्थित चव येत नाही। खलबत्त्यामध्ये जाड मोठं ठेचायचं। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। आता आपण खलबत्त्याच्या साहाय्याने ठेचा करून घेऊया। जाडसरच ठेचायचा आहे आपल्याला, जास्त बारीक करायचं नाही। तुम्हाला जर शेंगदाणे टाकायचे असले तर शेंगदाणे पण टाकू शकता। बघा, अशा प्रकारे आपण ठेचा ठेचून घेतला आहे। केव्हाही ठेचा करताना टोमॅटो आणि मिरच्या थंड झाल्यावरच ठेचायच्या, म्हणजे व्यवस्थित ठेचल्या जातात, नाहीतर टोमॅटो आणि मिरच्यांना पाणी सुटते, व्यवस्थित ठेचलं जात नाही, म्हणून थंड झाल्यावरच ठेचून घ्यायचं। मी पॅनमध्ये 2 पळी तेल टाकून घेतलं आहे। तेल आपल्याला जास्तच टाकायचं आहे। आपण वरून तेल न घेता अशा प्रकारे जर तेल जास्ती टाकलं तर आपल्याला वरून तेल घ्यायची गरज पडत नाही। बघा, आपण तेल तापलं आहे, त्यामध्ये ठेचा टाकून घेतला आहे। मंद आचेवर ठेचा फ्राय करून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित ठेचा लागतो। जितका तुम्ही हा ठेचा मंद आचेवर परताल, तितका हा ठेच्याची चव अगदी अप्रतिम लागते आणि तिखटपणा पण कमी होतो। बघा, ठेचा परतून झालेला आहे। बघू शकता किती छान असा चमचमीत ठेचा झालेला आहे। मग तुम्हाला माझी झणझणीत टोमॅटो ठेच्याची रेसिपी कशी वाटली? रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन मिळतील आणि असेच चमचमीत रेसिपी बघायला मिळतील। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।